तुम्हाला सुद्धा जेवणानंतर स्वीट डिश खायला आवडते का? खरं तर ही पाश्चिमात्य पद्धत आहे. म्हणजे जेवणानंतर काहीतरी डेझर्ट, केक, आईस्क्रीम किंवा कॉफी घेणं. आपल्या भारतीय भोजन संस्कृतीनुसार आपण जेवणानंतर काय खातो? तर तांबूल म्हणजे विडा खातो. पचनासाठी किंवा आरोग्यासाठी या दोन्हीतला कुठला ऑप्शन चांगला आहे हे तुम्हाला माहितीये का? खरं तर पूर्ण जेवण झाल्यानंतर तुम्ही गोड पदार्थ किंवा जड पदार्थ खाल्ला तर पचन मंद होतं. म्हणून मधुर पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावा असा आयुर्वेदाचा नियम आहे. अर्थात मधुर म्हणजे फक्त मिठाई असा अर्थ नाही. तर तूप, गूळ किंवा घरी केलेले गोड पदार्थ, अगदी रोजच्या जेवणातले भात, पोळी हे सुद्धा मधुरच पदार्थ आहेत. हे पदार्थ सुरुवातीला खाल्ल्यामुळे एक तृप्तीची भावना निर्माण होते. पुन्हा पुन्हा क्रेविंग्स होत नाहीत. जेवणानंतर विडा खाल्ल्यानं काय फायदा होतो? तर नागवेलीच्या पानांमध्ये असे एक ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ज्यामुळे पिष्टमय पदार्थांचं पचन आणि विघटन व्हायला मदत होते. विड्यामधले इतर घटक सुद्धा पाचक आहेत. म्हणून जेवणानंतर मुखवास किंवा विडा खाणं ही पद्धत जास्त शास्त्रीय आहे.